व्यवस्थापन समितीने मिळवला म्हणून समजा। आणि आज ग्रामस्थ मंडळ बोरगावची व्यवस्थापन समिती कैलाजी बाबरे आज गर्भ श्रीमंती अनुभवत आहेत। याचं कारण आहे मनामध्ये फक्त आणि फक्त दुसऱ्यांबद्दल असणारं प्रेम व्यासपीठावर केला जातोय सन्माननीय नामदेवजी कराळे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान। तदनंतर व्यासपीठावर सन्माननीय चेतनजी गोळे साहेब उपस्थित आहेत, उपसरपंच मानिवली, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी भालचंद्रजी भाबरे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मानिवली गावचे उपसरपंच आदरणीय चेतनजी गोळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। पहिल्या दिवसापासून या व्यक्तिमत्वाने इथे हजेरी लावली आणि बघता बघता याच स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलेलं आहे। सन्माननीय मानिवली गावचे उपसरपंच आदरणीय गोळे साहेबांचा सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने मी विनंती करेल भालचंद्रजी भाबरे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चेतनजी गोळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे। सन्माननीय एकनाथजी बाबरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेल बंटी बाबरे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय एकनाथजी बाबरे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे। अंपायर सामना काही सेकंद काही मिनिटे थांबवायचा आहे, कारण लगेच 2-3 सत्कार आम्ही ठिकाणी उरकून घेतो आहोत। यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेले प्रेक्षकांची आम्ही थोड्या वेळापुरता दिलगिरी व्यक्त करू, कारण मान्यवरांची मांदिया या व्यासपीठावर आहे आणि आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं आमचं हे इति कर्तव्य आहे। सन्माननीय अशोकजी बाबरे साहेबांचा सन्मान मी रवींद्रजी शेळके आपणास विनंती करेल रवी शेळके आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशोकजी बाबरे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे। हॅलो अशोकजी बाबरे साहेब, अशोकजी बाबरे साहेब आपण यायचं आहे। त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी बाबरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेल भाऊ कराळे आपल्या शुभ हस्ते सुनीलजी बाबरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। सुनीलजी बाबरे साहेब आपण आजच्या दिवसातील ही गोड आठवण स्वीकारायची आहे, कारण बोर गावानं दिलेलं प्रेम आज हेच प्रेम द्विगुणित होतंय, त्रिगुणित होतंय, किंबहुना आयुष्यभर हे प्रेम पुरेल इतकं प्रेम या 5 ते 6 दिवसामध्ये आम्हाला देखील मिळालं। थँक्यू सो मच कैलाजी बाबरे आणि संपूर्ण बोरगाव ग्रामस्थ अर्थात स्मृती चषक सन 2022। प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं आणि याच प्रेमाची चाहूल या बोरगाव गावाला कायमस्वरूपी लागलेली असते, हे वेगळं सांगायची गरज नाहीये। तदनंतर व्यासपीठावर सन्माननीय अशोकजी बाबरे साहेब उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करेन रवींद्रजी शेळके आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशोकजी बाबरे साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे। सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार। उर्वरित सन्मान आम्ही पहिल्या इनिंगच्या पूर्वार्धानंतर करूया। तत्पूर्वी प्रेक्षक हो, आम्ही नेहमी म्हणतो ना, बाटो 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 इस मॅच का तिकीट बाटो किसको मत डाटो, आणि खऱ्या अर्थानं हा सामना तुमच्या भेटीला आला। 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले, एका बाजूला टीम आपण पाहतोय संघर्ष 11 कुडवली आणि फाईट करत असताना विरुद्ध टीम या ठिकाणी पाहायला मिळते टीम मोरिया 11 खाटेकर। यस, मोरिया बॉयज खाटेकर, आणि पाहू शकाल इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय। पहिला धक्का लागेल संघर्ष 11 कुडवली संघाला, चांगला संघ आहे, नेतृत्व करताय सन्माननीय सचिनजी केंबारी सर। सचिनजी केंबारी सरांबद्दल बोलायचं झालं ना मित्रांनो, निश्चितच आम्ही कौतुक करतो। याचं कारण आहे अनेक माणसं आम्ही या पृथ्वी तलावर पाहिली आणि अभिमान वाटतोय आज सांगायला की ज्या ज्या व्यक्तिमत्वाच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना आहे ना, ती व्यक्तिमत्व कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहतील, यात कारण नाही आहे आणि शंका सुद्धा नाही आहे। आम्ही वारंवार आभार व्यक्त करतो सन्माननीय अमोलजी कतोरे सरांचं देखील, कारण ते सुद्धा प्रेमाचं माहेरघर आहेत।
आम्ही आवर्जून आभार व्यक्त करू या मुरबाड तालुक्यातील यशस्वी आयोजकाच्या यादीतील नाव सन्माननीय जगदीशजी भाग्यवंत. आम्ही आभार व्यक्त करू सन्माननीय विनायकजी खाटेगरे. आम्ही आभार व्यक्त करू सन्माननीय सुनीलजी माळी सर की या यशस्वी नियोजनांनी आणि आयोजकांनी खूप सारं प्रेम आम्हाला देखील दिलेलं आहे आणि आम्हाला फक्त प्रेमाची चाहूल कायमस्वरूपी हवी असते. मी विनंती करेल सन्माननीय पांडुरंगजी विठ्ठल बाबरे, आदरणीय रमेशजी, दीपकजी बिराडे, सुनीलजी शेळके सर, स्वप्नीलजी गांगड सर, राजू राठोड सर, दाजी धुमाल सर, भाऊ काळेकर, सोनू, डीजे सुभाषजी रासाळ, आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि आभार. मी विनंती करेल या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वानं मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस आणि हे पारितोषिक दिले सन्माननीय पांडुरंगजी विठ्ठल बाबरे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. सचिनजी चोरगे मेजर सरांचा इशारा आलाय. पहिलं षटक संपलं. प्रेक्षक हो थोडी प्रमाणामध्ये दिलगिरी व्यक्त करतोय कारण पाहुण्यांचा सन्मान आम्ही या मुख्य मंचावर करत होतो. बघता बघता 5 मिनिटे संपली आणि 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिलं षटक कंप्लीट केलंय. पाहायला गेलं तर मोरिया बॉईज खाटेकर संघाने अनिकेतचं राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. 5 धावा धावफलकावर हलकीची सुरुवात आहे. यशस्वी षटक म्हणावं लागेल मोरिया बॉईज खाटेकर संघाच्या वतीनं कारण बाद केलंय वैभवला. बॅट्समन देवेन आणि सोबतीला बॅट्समन आपण पाहतोय आणि स्पर्धा चांगली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र गर्दी आणि दर्दी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. कारण एकच असेल सन्माननीय कैलासजी बाबरे मेजर, प्रेमाचं दुसरं माहेरघर. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. सामना या ठिकाणी सुरू झाला. 5 मिनिटापूर्वी आपण पाहिलं असेल पहिलं षटक संपवलंय. पहिलं षटक फेकलं. गोलंदाज अनिकेतनं केवळ 5 धावा खर्च केल्या. आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात येते. पॉवर प्लेचं सेकंड निश्चितच P2 या षटकामध्ये काय घडेल हे देखील पाहावं लागेल. आज जिंकावं लागेल. माफी असावी. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी संपुष्टात येत आहे. अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे. लखलखताना मावळण्याचा प्रकार बाकी आहे. युद्ध चालू आहे. जिंकणं चालू आहे. प्रयत्न चालू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील या ठिकाणी चालू आहे. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय दौलत. राईट आमोर विकेटने तयार. इथे रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. विकेट किपर विनायक खाटेगरेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. यावेळेस फेकलाय डॉट बॉल. अपील कोणत्या पद्धतीने या ठिकाणी केली जाते हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. निश्चितच अपील करणं गोष्ट महत्त्वाची आहे. कधी कधी काही निर्णय असतात ना, ते निर्णय जेव्हा जेव्हा गोलंदाज अपील करतात, जेव्हा जेव्हा अंपायरला विचारतात हाव इज दॅट, त्यावेळेला मात्र क्रुशियल मुवमेंट असेल. आणि काही निर्णय आहेत ना, ते निर्णय अपील केल्यानंतर बाद देण्याचा आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या अंपायरना आहे. इथे मात्र अंपायर सांगत असताना ये तो बहुत अच्छी गेंद है. शॉट ऑफ गुडलेन मिस टाइमिंग स्ट्रोक. गोलंदाज जज करतोय. पकडला जेल. 1 डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागेल संघर्ष टीम कुडवली क्रिकेट संघाला. वैभव 0 बाद. बॅट्समन अनितचा विचार केला. अनित 3 चेंडू खेळला. एक सुद्धा धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. नवीन फलंदाज पंकज. परंतु देवेंकडून इतर म्हणेन कुडवली संघाला अपेक्षा वाढल्या असतील. सलामीला गेलाय. पहिल्या चेंडूपासून खेळपट्टी निहाळतोय. इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल बॅट्समन देवेनला. किंबहुना ॲग्रेशन देखील दाखवावं लागेल. क्रिकेट खेळत असाल तर कधी कधी शांततेची भूमिका आणि योग्य वेळेला तुम्हाला आक्रमकता हा स्वभाव दाखवावा लागतो. इथे स्वीप केले. क्या बात आहे. चेंडू बॅटच्या राडार मध्ये फेकून दिले. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए हुईना बात. आ गया मौका. जट दिया छक्का. सिक्सर. षटकार.
वाट एवढी पाहावी, तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी. हीच ती वेळ, वेळ बदलण्याची. ज्या ओव्हरपिच बॉलची वाट पाहत होता देवेन, तो चेंडू मात्र जणू काय हा चेंडू देवेनसाठी त्याच्या मेजमानीतील रसगुल्ला होता. कधी तोंडामध्ये टाकला आणि कधी चव चाकली हे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला देखील कळालं नाही. यश मिळतंय ना, आम्ही कधी कधी पाहतो यशस्वी माणसांना, कधी कधी पाहतो एखाद्या समुद्राच्या मध्यभागी वाहत वाहत जाणाऱ्या त्या राजहंसाला, पण कधीतरी त्याच्या पायाखालची तडफड पहा, तेव्हा कळेल की संघर्ष काय असतो. जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. आणि संधी आज बोरगाव गावानं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली. त्या संधीचं तुम्हाला करावं लागेल सोनं. 11 धाबा धावसंख्या फ्लाय होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमबॅक केले गोलंदाजानं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संघाचे संघनायक विनायकजी खाटेकर आहे. ज्याच्या संघाचा संघनायक शांत डोक्याने विचार करून क्रिकेट खेळतो ना, तो संघ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर विजयाचा हकदार आणि शिलेदार होताना आम्ही अनेक वेळा पाहिलेले आहे. वी आर डेमॉन्स्ट्रेट आवर लिडरशिप बाय गोइंग फर्स्ट इज सम मोमेंट दॅट्स कॉल लीडिंग फ्रॉम फ्रंट. आणि खऱ्या अर्थानं ती जबाबदारी विनायकजी खाटेकरने घेतले. जणू काय फ्लिक केले चेंडूला, उंचीवरनं चेंडू फ्लाय झालाय. आसमंत दाखवलं या चेंडूला, फेकून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ई विनाबाद, क्लास आउट ऑफ कंट्रोल, रागावर केलं कंट्रोल. हा अँड हॅन्डसम बॅट्समन देवेन इज ऑन फायर. षटकार. देवेनने फक्त 5 धावा पाहिल्या आणि देवेनला माहिती आहे प्रतिकूल परिस्थितीचे डंख जोपर्यंत टोचत नाही तोपर्यंत यशाचे पंख कधी खुलणार नाही. आणि बघता बघता मुक्त स्वार होण्याचा प्रयत्न फलंदाज देवेनचा या षटकामध्ये राहतोय. काय बॅटिंग करतोय बॅट्समन देवेन. संघर्ष 11 कुडवली संघाची रन मशीन रंगात आलेली आहे. आणखी एक ओव्हरपिच बॉल अलॉंग दी कार्पेट खेळलाय. पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट होतोय बॅट्समन देवेन कडून. षटक संपलं. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष 11 संघर्ष करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडवली संघ जाऊन पोहोचला. 2 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा पूर्वार्ध संपलाय. जोपर्यंत उत्तरार्ध चालू होत नाही तोपर्यंत ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चला सोनारपाडा संघाचा संघनायक, बेलपाडा संघाचा संघनायक आणि टेंबरे संघाचा संघनायक किंबहुना एक एक प्रतिनिधी जरी या ठिकाणी उपस्थित राहिलात ना तरी चालेल. आम्ही या ठिकाणी लॉट्स करतो याची नोंद असावी. टीम टेंबरे, टीम सोनारपाडा आणि बेलपाडा आणि सर्व संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. आज खऱ्या अर्थानं कैलाजी बाबरे मेजर यांनी तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म आणि खऱ्या अर्थानं जेवढे जेवढे संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतायत त्या संघानं आजचा दिवस खूप मोठा ठेवलाय. काय मजा करायची ना ती आजच्या दिवसामध्ये करा. पहिलं षटक अनिकेतचं, त्यानंतर पाहू शकाल धावांची ट्रॅफिक जमा झाले धावपलकावर. गोलंदाजी मार्कून आपण पाहतो विपुल मॅन फ्रॉम मोरियाबाईज खाटेकर. कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. काय घडेल मॅच मध्ये. अराउंड द विकेट पहिलाच बॉल, परंतु समोर रन मशीन होती. रन मशीन या ठिकाणी पडली बंद. क्या बात आहे. जणू काय एखाद्या मोबाईलचं बटन दाबावं आणि सातत्याने हा फोन फिरवला जावा आणि समोरून आवाज यावा. ओ यू टी आउट. बॅट्समन देवेन बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या धावपलकावर 18. आणि या 18 धावा देवेंच्या नावावर. एक चौकार, सिंगल, षटकार 0, षटकार 1 आणि देवेन मात्र बाद. संघाची धावसंख्या 18, देवेन झालाय 18 वर बाद. अजूनही कोणत्या खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. द्यावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण हे जग
स्वप्नांच्या पलीकडलं, आउट ऑफ इमॅजिनेशन, कल्पनाशक्तीच्या पलीकडची दुनिया आहे आणि ती दुनिया म्हणजे क्रिकेटची आहे मित्रांनो. अनप्रेडिक्टेबल. नवीन फलंदाज पोहोचलाय बॅट्समन उद्देश. विपुल पहिल्या चेंडूवर यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन आणि ते देखील मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला. डगआउटला 440चा करंट मित्र म्हणे लागला असेल. यावेळेस अराउंड द विकेटने चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न. यस, अनोख्या स्टाईलने सचिनजी चोरगे मेजरांचा इशारा. वाईट बॉल. सचिनजी चोरगे सर DPL खेळले आणि बघता बघता एक पारितोषिक त्यांच्या नावावर यावर्षी देखील मिळवलं, तसंही प्रीमियर लीगमध्ये. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून अर्धशतकी खेळी सुद्धा या व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी केली. अनेक रेकॉर्ड ब्रेक देखील केले आहेत, रेकॉर्ड देखील रचलेले आहेत. येथे शॉट ऑन पुल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागेल. पुन्हा एक गडी बाद आणि यावेळेस आपण पाहतोय देवेन लवकर बाद झाला नव्हता. देवेन खेळत होता खेळपट्टीवर. वैभव 0वर बाद झाला आणि देखील 0वर बाद झाला. त्यानंतर सर्वच्या सर्व पालखी वाहून येण्याचं काम बॅट्समन देवेननं केलं. त्याने देखील 7 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या. त्यानंतर एकही खेळाडू खेळपट्टीवर थांबायचं नाव घेत नाहीये. तुचलमय आया ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅट्समन उद्देश 0वर झालाय बाद. आपण पाहिलं असेल 4 फेब्रुवारीला वसंतजी बाबरे सरांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर 6 फेब्रुवारीला या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय कैलाजी बाबरे मेजरांचा वाढदिवस साजरा केला आणि आज त्यांचे चिरंजीव, त्यांची संपत्ती साई बाबरे यांचा आज वाढदिवस आहे. निश्चितच साईला संध्याकाळी इथे घेऊन येण्यात येईल यात शंका नाही. साई बेटा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. साईबाबांचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये राहील. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना राहील की तुझं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि संपन्नतेचं जाईल. निश्चितच वडिलांनी दिलेले संस्कार हे कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यामध्ये उतरतील यात शंका नाही आहे. साई बाळा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रेक्षक जाऊया मॅचच्या दिशेने. म्हणजे जवळपास 3 केक खाण्याचा आनंद इथल्या व्यवस्थापन समितीला लागला आहे. आणि निश्चितच आम्ही म्हणतो ना, कुछ खाने के बाद मीठा हो जाए, खेलने के बाद मीठा हो जाए. आणि ही स्पर्धा भरवली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी गोड व्हायला पाहिजे ना. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, गॅप आहे, मॅप देखील लावलाय, परंतु डीपमध्ये गतिरोधक पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघर्ष 11 कुडवली संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. एकंदरीत पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ झालाय. 16 चेंडूमध्ये बनवल्यात कुडवली संघाने 25 धावा. सन्माननीय मान्यवर मेजर गणेशजी रसाल साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी व्यवस्थापन समितीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचे. प्रेक्षक 3 षटकं संपली. प्रथम बॅटिंग करत असताना संघर्ष 11 कुडवली संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर असेल आणि इथे मात्र ठोसा द्यावा लागेल. प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. असं म्हटलं जाताना संघर्ष इतका करा
की नाव इतिहासात येण्यापेक्षा नावाचा इतिहास हा कायमस्वरूपी घडायला हवा. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं करा की एका नावात काम झालं पाहिजे. धर्म करा देव देईल, कर्म करा देवाला द्यावंच लागेल. आणि इथे मात्र कर्तृत्वाचा डंका वाजवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर यंग अँड डॅशिंग टॅलेंटेड पर्सनॅलिटी, डायनामिक पर्सनॅलिटी विनायकजी खाटेगरे संघाचे संघनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय महेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन आपण पाहतोय पंकज. पंकजचे कॉन्ट्रीब्युशन राहिले 3 चेंडू खेळलाय, 12 धावांची इनिंग त्यांनी देखील साकारलेली आहे. पण इथे मात्र प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी अनबिलिव्हेबल नॉक हे शब्द आमच्या मुखामध्ये येईपर्यंत खेळपट्टीवर आपला घमासन दाखवावा लागेल. विनायक खाटेगरे गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचं षटक, आणि जेव्हा जेव्हा शेवटचं षटक असतं ना तेव्हा तेव्हा ठरवायचं आयुष्य फक्त 14 दिवसाचं जगायचं आणि फुलपाखरासारखं मुक्त मुक्त उधळायचं. जिंदगी लंबी नहीं, जिंदगी बड़ी होनी चाहिए. शेवटचे 6 चेंडू. पहिल्या चेंडूवर यशस्वी झालाय गोलंदाज विनायक. आणि आपण जर हॅट्रिक कंप्लीट केली ना तर गणेशजी रसाळ यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर विकेट हा आहे विनायकजी खाटेगरे यांचा अनुभव. आणि जेव्हा जेव्हा विनायकजी खाटेगरे खेळपट्टीवर मैदानावर येतात तेव्हा तेव्हा त्या मैदानाला रणमैदानाचं स्वरूप प्राप्त करून देतात. हे आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. क्रिकेट युद्ध याच्यामध्ये मित्रांनो फक्त एक फरक आहे. युद्धामध्ये तुम्हाला रक्तपात पाहायला मिळतो, क्रिकेटमध्ये तेवढं जर सोडलं ना तर मनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सारख्या पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी 10 बॉलचे बॉक्स ज्या व्यक्तिमत्वानं दिलंय सन्माननीय चंद्रकांतजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या आणि गावाच्या वतीनं स्पर्धेच्या वतीनं नाईक साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर विनायक खाटेगरे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे खाटेगर संघाच्या वतीनं. यावेळेस दुसरा चेंडू आणि तो देखील डॉट बॉल. विनायक खाटेकरांच्या हातातून चेंडू रिलीज झाला आणि जाऊन विसावलाय सदाशिव खाटेकरांच्या हातामध्ये. सदाशिव आणि विनायक म्हणजे जीवाशिवाची जोडी. कुमारजी बाबरे यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि असायला हवा. खूप गोड व्यक्तिमत्व आहे कुमार बाबरे. माणूस तेव्हा शोभून दिसतो ना जेव्हा खऱ्या अर्थानं तो दुसऱ्याला प्रेम देतो. कधीतरी माणसानं विचार करावा आणि एक प्रार्थना आठवावी. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हे तत्वज्ञान नाही तर ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती प्रत्येकाने स्वीकारायला हवी. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शॉर्ट बॉल इथे मात्र पुल केलंय, वेगाने चेंडू निघून गेलाय. डिस्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए होईना बात. ऍक्शन देन रिॲक्शन. षटकार. शेवटचं षटक म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो ना की इथे तुम्हाला जेवढं जेवढं काही करता येईल ना तेवढं करण्याचं षटक असेल. याला म्हणतात राज्य राखीव दल. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा राज्य राखीव दल ही संकल्पना निर्माण केली त्यावेळेला आम्हाला आठवतोय छत्रपती शिवरायांचा इतिहास. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा ते सगळे सैनिक आणि सगळे मावळे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करू. इथे वाचावं लागेल सगळं. हॅलो.
मैदानाच्या आतमध्ये येणारा हा व्हाईट चेंडू, या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावर. तत्पूर्वी स्क्वेअर कटचा प्रयत्न, एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा पळून पूर्ण. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 41 या आकड्यावर. विजयासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल ती मोरिया 11 खाटेकर या संघाला. हॅलो, यानंतर होणारा सेमीफायनल साठी लॉट्सचा कार्यक्रम. टेंबरे संघ, बेलपाडा संघ, त्यानंतर सोनारपाडा संघ आणि यातील विजयी संघ, या सर्व टीमच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण नाणेफेकी कक्षामध्ये संपर्क साधायचे. या चंदू तीनही संघाचे संघनायक किंबहुना प्रतिनिधी असेल तरी आपण यायचं आहे. प्रेक्षक हो, पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव सावर आणि पहिला डाव सावरत असताना या ठिकाणी धावसंख्या बनली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष 11 कुडवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागली. 41 धावा विजयासाठी 4 षटकाने 42 धावांची आवश्यकता. संघर्ष तर करावा लागेल प्रतिस्पर्धी मोरिया बॉईज काटेकर संघाला. हाच संघर्ष यशाचा राहील की संघर्ष करत असताना अपयशाची नांदी या ठिकाणी टाकली जाईल. धावा चेस होतील की धावा डिपेंड केल्या जातील, या सगळ्या गोष्टींचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोड्या वेळापुरतं आम्ही करतोय परिवर्तन. आमचे आदर्श सन्माननीय आवाज या मुरबाड तालुक्याचा जो आवाज लपला होता सह्याद्रीच्या कडे कपारींमध्ये, आमचे आदर्श सन्माननीय सुनीलजी शेळके सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. तत्पूर्वी आपण पुढील सामन्यासाठी लॉट्स करत आहोत. तीनही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम सोनारपाडा, आर्यन्स फोर्ट टेंबरे आणि टीम बेलपाडा. आदरणीय बोरगाव गावचे सरपंच सन्माननीय पुंडलिकजी कराळे साहेब, मी विनंती केलं आपण यायचंय. त्याचबरोबर बोरगाव गावचे आदर्श उपसरपंच सन्माननीय काशनाजी कराळे साहेब, आपणास देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपल्या शुभ हस्ते केले जात आहे त्या ठिकाणी लॉट्स. सेमीफायनलच्या या ठिकाणी लॉट्स आम्ही करतोय. दोन चिठ्ठ्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि पहिला सामना असेल, पहिल्या दिवसाचा विजयी टेंबरे संघ आणि यामधील विजयी संघ खाटेकर किंवा संघर्ष कोडवली, कोणी देखील या ठिकाणी येऊ शकतो, ही नोंद असावी. त्यानंतर उर्वरित दुसरा सामना असेल, चौथ्या दिवसाचा विजयी संघ अर्थात बेलपाडा आणि इथे दुसऱ्या दिवसाचा विजयी संघ सोनारपाडा. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. सोनारपाडा आणि बेलपाडा अर्थात मिस्टर परफेक्ट राहुल सोमने आणि या तालुक्याचा बाहुबली जितू चव्हाण आणि विलास वारगडे. यानंतरचे सगळेचे सगळे सामने हे 5 षटकांचे राहतील, किंबहुना वेळ जर मिळाली तर 6 षटकांचे देखील राहतील, याची नोंद आपण ठेवायची आहे.
हॅलो, शेळके सर, सुनीलजी शेळके सर. तत्पूर्वी पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 या आकड्यावर. मोरिया 11 खाटेकर या संघाची 2 चेंडू 10 धावा, विजयासाठी 42 धावांचे लक्ष असताना पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या त्या 10 धावा. थँक्यू सो मच, धन्यवाद. दुपारचे 1 वाजलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय आमचे आदर्श अतिशय जिव्हाळ्याचा माणूस सन्माननीय दीपकजी बिराडे. या ऐकूया पुनश्च एकदा ही सुमधुर आणि क्रिकेटची प्रोफेशनल कॉमेंट्री. थँक्यू. बेचाळीस रनचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आले. मोरिया 11 खाटेकर या टीमच्या समोर. संघर्ष 11 कुडोली टीमच्या वतीने 3 बॉल नंतर रन झालेले आहेत 16. बागफुट देऊन यावेळेला हुक केलाय, लॉंग लेगला क्षेत्र खाली आहे, बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या नजदीक. लास्ट मोमेंटला बॉल अगदी घरंगलत जमिनीला गुदगुल्या करत निघून चालला डीप बॅकवर्ड स्कोर लेग माउंटेन लाईनच्या पलीकडे. येतो आणखीन एक चौकार विनायक खाटेकर यांच्या बॅटमधून. 4-4 या 4 धावा. तर उचले गावचे विद्यमान उपसरपंच भरतजी बुंडेरे आणि त्याचबरोबर युवा अग्रिसेना प्रमुख राकेशजी बुंडेरे या मान्यवरांचं शुभागमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्षाने स्वागत. ऑन साईडला आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायवर्ट झाला, आउटफील्डचा व्यत्यय जरूर आलाय. तिसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. सहर्षाने मिळतायत या 2 धावा. या दोनही मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आसन नसतं. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृती चषक 2022 आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्षाने सहर्ष स्वागत. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मार्गच असताना पॉवर प्लेचं 42 रनचं टार्गेट समोर आहे. विनायक खाटेकर खऱ्या अर्थानं रन मशीन आहे बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाची. आणि काय अफलातून स्टार्ट पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं करून दिलाय मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाला. रोशनचं षटक सुरू असताना हे पहिलं. त्यावेळेला ऑनसाइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन येते चांगले. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. स्किट होत असताना सरळ एस्टेरियाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये स्वप्नवत कामगिरी पाहायला मिळते. यशस्वी सुरुवात केली आहे. 42 धावसंख्येचं लक्ष समोर असताना विनायक खाटेकर यांनी एकतर्फे किल्ला पहिल्या षटकामध्ये लढवलाय. कालच्या दिवसामध्ये देखील 57 रनच्या लक्ष्याचा पाठलाग उद्या 15 बॉलमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम याच संघाच्या नावावरती आहे. आणि सध्याच्या घडीला देखील तोच प्रयत्न येथे त्यांचा सुरू असताना पहिलं षटक समाप्त झालं पॉवर प्लेचं. 22 धावा धावफलकावरती. 18 बॉल. आता मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स राहिलं 20 रनचं. चला थोडी स्पीडअप करायची, इनिंग घाई करायची. फिल्डिंग करणारी टीम संघर्ष 11 कुडवली. षटक दुसरं डावाचं मार्गस्थ होत आहे. वैभव येतात बॉलिंग ट्रॅकवर. धावफलकावरती 22 धावा सध्याच्या घडीला अंकित होत असताना शफल झाले. स्विच इट अँड व्हाट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द आफ्टरनून. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. स्विच इटचा अप्रतिम नजरांना लाजवाब स्ट्रोक. षटकार.
चौकारासोबत रन झालेला आहे 32-32. या बॉलला स्विचिंग अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाईन इथे मिस केली. बॉडी स्टन्स अगोदर चेंज केला होता, लास्ट मोमेंटला बॅट्समनला फॉलो केलं, फुटवर्क पाहिलं आणि अगदी आउटसाइड ऑफ डिक पिचिंग झाल्यानंतर हा बॉल आता विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला. येतोय तो डॉट बॉल. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी पायात होता चेंडू, रन घेण्याचा प्रयत्न इथे पडेल महागात. कोऑर्डिनेशन नव्हतं, कॉलिंग नव्हतं आणि अशा स्थितीला आता धावपच्या स्वरूपात हा पहिला धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या मोर्या 11 खाटेकर क्रिकेट संघाला. धावपच्या स्वरूपात 32 आकडावरती आता मैदान सोडावं लागेल दौलतला. थँक्यू डीजे. यानंतर या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. 5 ओव्हरची मॅच एस एस सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल टीम जनमान बेलपाडा. बिग फाईट मॅच, मोठा सामना, मोठं युद्ध या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एन्जॉय करता येईल. मोर्या 11 खाटेकर आणि सध्याच्या घडीला विद्यमान सामना मैदानामध्ये आपण पाहतोय संघर्ष 11 कुडवली या दोन टीमच्या दरम्यान. सेमीफायनल नंबर 1, दोन दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधात, एकमेकाच्या आमने सामने. जयनमान बेलपाडा तर त्यांच्या अगेन्स्ट असेल सेमीफायनल नंबर 1 मध्ये सोनारपाडा. बत्तीस रन स्कोरबोर्डवर विपुल सध्या स्ट्रायकिंग एंडला. या बॉलला लो फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक चांगला झाला लास्ट मोमेंटला रोशनचा, स्वतःला स्टेज केलं सूर लगावत असताना पहिल्या अटेमध्ये बॉलला आतमध्ये ढकललाय. षटक समाप्त झाले डावाचे. दुसरा वैभव यांचा आणि 2 षटकांच्या अखेरीस 42 रनचं टार्गेट समोर असताना संघ मोर्या 11 खाटेकर आतापर्यंत जाऊन पोहोचला. एक गडी गमावल्यानंतर इन डबल डिजिट 33 रन ऑन बोर्ड. 9 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये, बॉल शिल्लक आहेत 12. उद्देश येतात बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक या डावाचं पहिलं तर सांघिक हे तिसरं षटक टाकण्याकरता स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील विपुल. पहिल्या षटकामध्ये समीकरण उद्ध्वस्त केलं विनायक खाटेकर यांनी. दुसऱ्या षटकामध्ये दौलत यांच्या बॅटमध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या आणि सध्याच्या घडीला विपुलला आता संधी आहे ही मॅच फिनिश करण्याची. तिचं सोनं तर करेल का हे देखील पाहण्याजोगं राहील. या वेळेला बॅकफुट येऊन पंच केले हा बॉल. फोर्सिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेला भेदून बॉल चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय तो चौकार. फ्लाय होत असताना हे धावफलक 4 धावसंख्येसोबत धावफलकाला गती प्रदान होते, आकार प्राप्त होतोय आणि धावफलक पोहोचते ते 37 या आकड्यावर. 5 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये, बॉल शिल्लक आहेत 11. पहिल्या बॉलवरती काउंटर अटॅक पाहायला मिळाला स्ट्रायकिंग एंडला विपुल यांच्या माध्यमातून. या बॉलला चेंज ऑफ पेस, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर टप्पा घेतल्यानंतर स्क्वेअर लेग फिल्डरला लास्ट मोमेंटला ड्रिलिंग करता आला नाहीये. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहसेनं एकच धाव मिळेल. पॉज घेतला फिल्डरनं, त्यानंतर ड्रिल करून दाखवत आहेत ज्या पद्धतीनं फेक केली. सहसेनं एकच धाव मिळत असताना या स्ट्रोक वरती विपुलला सांघिक धावफलक पोहोचते 38 आकडा करता. आयवा जेलसाठी यानंतर होणाऱ्या सामन्यांकरता पारितोषिक असेल त्याची अनाउन्समेंट नक्कीच आम्ही करू मॅच सुरू झाल्यानंतर. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र फसला. दांडी गुल लेग स्टिक उखाडली. दुसरा गडी बाद. विनायक खाटेकर बॅक टू द पवेलियन. सात बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलं. 2 चौकार 2 षटकारांच्या साथीनं 22 धावसंख्येचं शॉर्ट बट स्वीट इनिंग, मॅरेथॉन इनिंग साकारत असताना विनायक खाटेकरी बाद होत आहेत. दुसऱ्या विकेटचं बद्दल न्यू बॅट्समन मैदानामध्ये इंटायर होतं. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती अनिकेत, जो सध्या आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समेत असतील विपुल.
38 रन आहे स्कोरबोर्डवर. आवश्यकता आहे 4 रनची. या बॉलला ऑफ साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि हा बॉल सरळ टप्पा घेतल्यानंतर मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅच विनिंग स्ट्रोक हा विजय चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून आणि हा सामना विजय झाली आहे टीम मोर 11 खाटेकर. मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लक टीम संघर्ष 11 कुडवली. तर